दृश्य ठाणे, डोंबिवली आणि नागपूरमधल्या शोभायात्रांची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ठाणे म्हटलं तर तो एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि या ठिकाणी निघत असलेल्या शोभायात्रा याचं सुद्धा स्वरूप अगदी भव्य दिव्य असंच असतं। इथल्या शोभायात्रा भव्यतेसाठी ओळखल्या जातात। पारंपरिक आणि आधुनिक सादरीकरणाचा एक सुंदर मिलाफ ठाण्यामधल्या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळत असतो। एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। इकडे डोंबिवलीमध्ये मराठी नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह, एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय। नागपूरमध्ये ज्या शोभायात्रा निघालेल्या आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा आता अभिनेत्री सई ताम्हणकर सहभागी झालेली आहे। ठाण्यामध्ये मोठ्या रस्त्यांवरून निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये आकर्षक चित्ररथ, त्याच्यानंतर लाईव्ह परफॉर्मन्स आणि संध्याकाळच्या प्रकाशामध्ये उजळलेलं दृश्य हे मन मोहून टाकतं। आणि ही शोभायात्रा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी ही मोठ्या संख्येनं मराठी बांधव जे आहेत ते सहभागी होत असतात। साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो तो म्हणजे आपला गुढीपाडवा। गुढी उभारून विजय, यश आणि नूतन वर्षाच्या स्वागताचा आनंद साजरा केला जातो। घरासमोर कडुनिंबाची पानं, फुलं आणि साखरेची माळ बांधून आरोग्य आणि सुबत्तेसाठी प्रार्थना केली जाते। आपला हा सण म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात, मराठी माणसाच्या नववर्षाची सुरुवात। आपला हा सण म्हणजे विजयाचं प्रतीक आहे। एक वेगळं कृषी महत्व आहे, एक पौराणिक महत्व गुढीपाडव्याला आहे। पौराणिक महत्व असं की अशी मान्यता आहे की या दिवशी ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती केली आणि म्हणून हा दिवस निर्मितीचा दिवस जो आहे तो मानला जातो। चैत्राची पालवी आणि ढोल ताशांचा गजर आज आसमंतात घुमतोय। अबालवृद्ध, लहान मोठे सर्वच जण, महिला सुद्धा शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात। गिरगावमधली दृश्य आता आपण या ठिकाणी पाहताय। अरुंद रस्ते आणि अरुंद रस्त्यांवरून निघणारी ही शोभायात्रा, रांगोळ्यांचे सडे पाहायला मिळतात आणि या रस्त्यावरून, या मार्गावरून निघत असलेली शोभायात्रा आधुनिकता आणि पारंपरिकतेचा मिलाफ या शोभायात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतो। महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग, पहाटेपासूनच रस्त्यांवर, या मार्गावर ज्या ज्या ठिकाणाहून शोभायात्रा जात असते त्या त्या ठिकाणी रांगोळीचे सडे जे आहेत ते घातले जातात। ठाण्यामधल्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये दृश्य, ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झालेले आहेत। मंदिरामध्ये जात देवदर्शन करत आजच्या दिवसाच्या सकाळची सुरुवात जी आहे ती प्रसन्न वातावरणामध्ये केली जाते। हाच प्रत्येकाचा मानस असतो। आज ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर मंदिरांमध्ये सुद्धा मोठी गर्दी। इथे गिरगावमध्ये आपण पाहता एक चिमुकली जी आहे ती या शोभायात्रेमध्ये सहभागी झाली आहे। नऊवारी नेसून, फेटा बांधून सुंदरपणे तयार होत ही चिमुकली या शोभायात्रेत सहभागी झाली। अगदी काही वेळातच या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे।